नमस्कार, मी रमाकांत हातगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, इतिहासात ज्यांचा अध्याय घेतल्याशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थाने रयतेसाठी राज्य कारभार केला, अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना 300व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी. धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते, पण यावर्षी 300वी जयंती असल्यामुळं या ठिकाणी कशी जयंती साजरी केली जाते ते आपण पाहणार आहोत. समय संघर्ष न्यूज नेहमीच अशा नवीन नवीन अपडेट, नवीन घडामोडी, विशेष अशा बातम्या दाखवत असतं. त्यामुळं आपण आणखीनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. चला तर पाहूया इथल्या समितीकडून की काय नियोजन केले त्यांनी. तर आपण पाहतोय या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण त्यांचे प्रतिक्रिया. 300वी जयंती आहे, तर यावर्षी काय काय नियोजन केलं? दरवर्षी तेर या गावामध्ये मोठ्या आनंदात उत्साहात जयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पेठ चौकामध्ये या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर उद्या 31 तारखेला सकाळी अहिल्यादेवींचं या ठिकाणी पूजन होणार आहे मूर्तीचं, आणि संध्याकाळी रात्री ईश्वरी दिदी महाराज यांचं भव्य असं कीर्तन आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर दिनांक 2/6/2025 रोजी अहिल्यादेवींची तेर गावामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे, आणि त्याच दिवशी मोठा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आतापर्यंत एक 20-25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे, पण आम्हाला 100चा आकडा पार व्हावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि तशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. काही रक्तदाते आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. सुरेश बघायचे. आता रक्तदान केलं तुम्ही, हा, कोणा निमित्तानं केलं काय सांगता येईल? पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त रक्तदान केलेलं आहे. काय वाटतं, रक्त दिल्यावर काय वाटलं? काही नाही, आनंद उत्सव. अहिल्यादेवींनी रयतेसाठी राज्य केलं, त्या जयंतीनिमित्त कमीत कमी आपण रक्तदान तरी करतोय, याचा एक अभिमान वाटला. अभिमान वाटतो रक्तदान केलं. काय चक्कर बिक्कर आली का? नाही नाही, तर चक्कर आली तरी तर बिस्किट ठेवलेले ते खायचे, थोडा वेळ येऊ शकते. नाही, दान करण्यासाठी जी ब्लड बँक आलेली आहे त्यांच्या पण आपण प्रतिनिधीशी चर्चा करू. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. माझं नाव राहुल लोखंडे. बरं, तुम्ही आता हे या शिबिराचा मॅनेज करताय, रक्तदान शिबिराचं. कुठली ब्लड बँक आहे? मल्लिकार्जुन ब्लड बँक धाराशिव. तर आता इथं रक्तदान शिबिर चालू आहे, किती जणांनी रक्तदान केले काय सांगता येईल? 20 ते 25 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. आता 100चा आकडा पार करायला अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि तसे प्रयत्नही चालू आहे तिथल्या सर्व कार्यकर्त्यांची. गर्दी पण तशी आहे, आपण पाहतोय गर्दी चालूच आहे. हो, गर्दी चालूच आहे. थोड्याच वेळात एक 25 ते 50 लोक अजून आता रक्तदान करतील अजून. धन्यवाद. ठिकाणी तुला